कानविंदे, हाँ मॅडम. फूड मार्केटिंगची फाईल मी चेक केली आहे, सगळं ओके आहे. मी सही सुद्धा केली आहे. पण एकदा प्लीज वासू भाऊजींना दाखवा, म्हणजे त्यांचं चेक करणं महत्वाचं आहे. पण त्यांचं ओके असेल तर सही करायला सांगा, मग पुढचं प्रोसेसिंग करता येईल. मॅडम हो, तुम्ही चेक केले ना, हो. मग कुणाला काही शंका असण्याचं काहीच कारण नाही. आणि तुमचं काम चोख असतं, माहितीये सगळ्यांना. हो माहितीये, पण माझ्यापेक्षा अनुभव जास्त आहे वासू सरांचा तुमच्या. त्यामुळे माझ्या नजरेखाली कदाचित एखादी गोष्ट राहून जाईल, त्यामुळे त्यांनी चेक करणं गरजेचं आहे. हीच ती वेळ मीराला गाठायची आणि इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या बाजूने वळवायची. मीरा, निघालीस? हो, आज कामं लवकर संपली, म्हटलं लवकर जाऊया घरी. काय योगायोग आहे, माझंही काम आज लवकर संपलंय. हो, मी एक काम करतो, घरी जाता जाता तुला ड्रॉप करतो आणि मग पुढे जातो. चालेल, पण जर मधुरा. अच्छा, मधुरा जर ऑफिसला आली तर काय? हाच प्रश्न पडलाय ना तुला? तसं नाही, उगाच तिचा गैरसमज नको व्हायला. मी तिला डिरेक्टली घरी जायला सांगितलंय, सो असं काही गैरसमज होणार नाही. डोंट वरी. चल. हो, मग ठीक आहे, चल. अरे गुड इव्हनिंग मधुरा मॅडम. गुड इव्हनिंग कानविंदे. आज इतक्या उशिरा कशा काय आलात ऑफिसला? सगळे गेले घरी. हो माहितीये मला, पण आदित्य थांबलाय माझ्यासाठी. आम्ही बरोबरच घरी जाऊ. काय झालं कानविंदे? काही नाही, ऍक्च्युअली आदित्य सर आणि मीरा मॅडम एकत्रच निघाले घरी. हो हो हो, म्हणजे मला आदित्यने फोन करून सांगितलं होतं, पण काय माझ्याच डोक्यात नाही राहिलं, मी विसरले ऍक्च्युली. पण मी माझी एक फाईल राहिली आहे ना, ती घ्यायला आले. ओके, मी पण निघतो आता. या, बाय बाय. बाय. केलं असेल आदित्यने असं? हा, त्याला माहित होतं ना मी इथे ऑफिस मध्ये येते, मग तो मीराताई सोबत का निघून गेला असेल? आणि चल ठीक आहे ठीक आहे, त्याचं मीराताई सोबत जायचं ठरलं होतं तर त्याने मला सांगायला हवं होतं ना. मी नसते आले इथे ऑफिस मध्ये. की काय चाललंय आदित्यच्या डोक्यात? आदित्य मीराताईमध्ये परत इन्व्हॉल्व तर नसेल होत ना? नाही 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 मधुरा, असं नाही होणार आहे. आदित्यला राग येतो मीराताईचा, सो नाही, हे नाही करणार आहे तो असं काही. पण मग सर मीराताईने त्याला तिच्या जाळ्यात ओढलं असेल तर, आणि म्हणून आदित्यचं मन बदललं असेल. नाही नाही मधुरा, अगं नाही. आदित्यने तुला प्रॉमिस केलंय ना की तो तुझ्याशी लग्न करेल. असं नाही करणार आहे आदित्य. काय मग नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. ये. बरं झालं चावी होती माझ्याकडे, नाहीतर बाहेरच थांबावं लागलं असतं. अगं पण गीता असते ना घरी, ती कुठे गेलीये? ती संध्याकाळची जरा मार्केटमध्ये जाते, म्हणे संध्याकाळी भाज्या जरा स्वस्त मिळतात. आणि उत्तरा कुठे गेलीये? उत्तरा ताई एक मैत्रिणीकडे गेल्या असतील कदाचित. ओके, हे मी पाणी देते, थांब. हो. चहा घेणार ना? नाही नको, मधुरा घरी आली असेल, वाट बघत असेल, लेट होईल. हो बरोबर. हे घे. थँक्यू. थँक्यू, मला इथपर्यंत सोडलंस तू. मोस्ट वेलकम. बरं मी निघू, लेट होत आहे. हो, सावकाश जा. चल बाय. बाय.
हॅलो बाळा, काय करतेस? सॉरी 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 सॉरी, आज फोन करायचा राहून गेला. नाही अगं, असं कसं होईल? तुला विसरेन कशी मी? आज खूप काम होतं ऑफिसमध्ये, म्हणून थोडा वेळ झाला. जेवलीस की नाही? अगं हो, शांतपणे बोल ना माझ्याशी. किती मस्ती करतेस? मस्ती करायची नाही, कळलं? हो येणार आहे, लवकरच तुला भेटायला येईन. तब्येत वगैरे ठीक आहे ना बाळा? मग आम्हाला पण आठवण येते तुझी. गीता मावशी नाही इथे, पण आदित्य दादा अरे अगदी वेळेत आलास. जस्ट आलो आम्ही. आदित्य दादा तू इथे बरं वाटलं तुला बघून. नाही मलाही खूप छान वाटलं. पण तू इथे कसा काय? नाही म्हणजे इतक्या रात्री कसा काय आलास? अरे आता अथर्व इथेच राहणार आहे काही दिवस. कसं काय? अरे कॉलेज जवळ आहे ना त्याच्या इथून, आणि परीक्षा सुरू झाली आहे, त्यामुळे वेळ वाचेल ना त्याचा. इथे राहिलं तर बरं पडेल त्याला. हो. नाही नाही मग मजा आहे तुझी, आता काहीच करायला नको. बरं अथर्व, जा तू बॅग ठेवून ये, आपण पटकन जेवून घेऊया. बरं ठीक आहे, बाय बाय. मी पण निघतो. बाय. आदित्य, मगाशी निघाला होतास ना तू? परत का आलास? ते आपल्या कर्जतच्या ब्रांचची उद्या मीटिंग आहे ना, सो त्याबद्दल काहीतरी विचार करून ठेव. नाही आणि असंही तू उद्या ऑफिसला आले की आपण डिस्कस करूया. हो म्हणजे मी काहीतरी ठरवून येतेच, मग बोलू आपण. मी निघतो. बाय बाय. मधुरा, काय ग असं अंधार का करून बसलीस तू? काय झालं? अच्छा, मी उशिरा आलोय म्हणून चिडली असतो. सॉरी. आय नो तुला भूक लागली असेल आणि नेमकं मी उशिरा आलो. नो टेन्शन. हे बघ 2 मिनिटात फ्रेश होतो आणि आपल्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करतो. ओके? भूक आहे तर तुला.
भूक का नसेल म्हणजे मला हा? नाही, मला वाटलं ताईसोबतच जेवण येशील की काय. अच्छा, त्याचा राग आलाय तर. अगं मी तिला घरी सोडायला गेलो होतो, आम्ही काय फिरायला गेलो नव्हतो दोघं. ती तिची येते ना ऑफिसला, मग तिची जाऊ शकली असती. तुला काय गरज होती तिला घरी सोडायला जायची? मला काय गरज आहे म्हणजे? इतक्या रात्री तिला एकटीला सोडू का घरी? आदित्य, तू नेहमी असतोस का तिच्यासोबत? नाही ना, ती स्वतः करते ना मॅनेज. खरं तर तुलाच खूप हाऊस आहे तिच्यासोबत जाण्याची, आणि मला माहिती आहे ना, तू अजूनही तिच्यात इन्व्हॉल्व्ह आहेस. तिच्याशी फक्त खोटं वागतोयस तू. मधुरा, वाटेल ते आरोप करू नकोस हा. मी फक्त तिची हेल्प करत होतो. अगं आपला प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी मीराला विश्वासात घेणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि मी तेच करत होतो. आदित्य, प्लॅनच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधून घेऊ नकोस. की तू ना माझ्याशी गोड गोड बोलून एक दिवस तिच्याकडेच निघून जाणार आहे, माहितीये ना मला. पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी असं काही होऊ देणार नाहीये हा. मी ताईला सगळं खरं सांगेन, आणि मग तू बघ ती माझ्या बाजूने असेल. मधुरा, जास्त डोकं खाऊ नकोस. जास्त डोकं नाही चालवायचं, कळलं का? हे बघ, माझा प्लॅन जर दुसऱ्या कोणाला कळला तर माझ्या इतका वाईट दुसरं कोणीच नसेल. मला तुझ्याशी लग्न करण्याबाबत पुन्हा विचार करावा लागेल, कळलं? आदित्य, हात सोड, मला त्रास होतोय. मी नुसतं असं पकडलं तर तुला इतका त्रास होतोय. विचार कर, मी जर माझ्या खऱ्या अवतारात आलो तर तुझं काय होईल? प्रामाणिक राहायचं माझ्याशी. उगाच आगाऊपणा केलास तर तुला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. चल उठा, चल फ्रेश हो पटकन. मीही फ्रेश होतो आणि आपल्यासाठी मस्त काहीतरी खायला ऑर्डर करतो. ओके? चल चल, चेअर अप. गुड मॉर्निंग गीता. गुड मॉर्निंग अथर्व दादा. गीता, मी इथे का आलोय तुला माहितीये का? का आलात दादा? अगं मला तुझ्या हातचं जेवण जेवायचंय. मी खूप दिवसांपासून आहे ना, मी तुझ्या हातचं जेवण आहे ना मिस करत होतो. म्हणजे इथे यायचं असं एक स्पेसिफिक कारण मिळत नव्हतं मला. पण कसं आता एक्झाम तर आली आहे ना जवळ, मग एक कारण मिळालं. ताई तर नाही म्हणणार नाही, आणि तसंच झालं. मी पण माझी मस्करी करताय काय हो दादा? अगं नाही नाही, खरंच. मग तुझ्या हातचं जेवण म्हणजे आ हा हा हा, म्हणजे मीरा ताईला पण असं येत नाही. मीरा ताई माझ्यापेक्षा छान जेवण करतात. आणि हो, आज जरा जास्त जेवण कर. का हो दादा? माझी मुलं पण येणार आहेत ना. तुमची मुलं? हो. आता तू मला सारखं दादा दादा म्हणत असतेस, याचा अर्थ माझं वय पण जास्त असणार, मला मुलं पण झाली असतील. ताई काय हो दादा तुम? परत परत तू दादा म्हणतेस. एक काम कर ना, तू मला डायरेक्ट अथर्व म्हण ना. मला लहान असल्यासारखं वागव ना. एक काम करूया, आज आपण आजपासून तू माझी पार्टनर. पार्टनर? म्हणजे तू माझी मैत्रीण आणि मी तुझा मित्र. तुम्ही मित्र? का तुला नवीन मित्र बनवायला आवडत नाही? आवडतात ना, आवडतात. झालं ना, तू मला डायरेक्ट अथर्व म्हण, मी डायरेक्ट तुला गीता म्हणेन. चालेल 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 ना? डन आहे, डन आहे तुझं? अच्छा ठीक आहे. माईक चेक. तर लोक हो, आज इथे एका नवीन पार्टनरशिपची घोषणा झालेली आहे. ही माझी मैत्रीण गीता आणि मी हिचा मित्र अथर्व. वा 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 वा, खरंच क्या बात है. मज्जा आहे तुझी गीता. आता या घरात तुझा एक मित्र पण झाला, तो इतका गुणी आणि आगाऊ. काय अर्थ? एका बाजूला तू गुणी म्हणतेस, एका बाजूला आगाऊ पण म्हणतेस. अरे मग तू आहेसच आगाऊ. एक मिनिट, तुम्ही बाहेर बसा, मी नाश्ता तयार करते आणि पटकन तुम्हाला नाश्ता देते. हो हो, खूप भूक लागली आहे. फटफट नाश्ता परोसा.
परोसा जाय तू लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे, त्याचं हे सगळं चालूच असतं. नाश्ता आणा पटकन. हो आणते. काय मग कसं झालंय अभ्यास? मस्त. बीबीए करतोयस ना रे तू? हो. मग तुला आता प्रोजेक्ट करायचा असेल ना, काय करणार आहेस तू? ऍक्च्युली ताई मी फूड बिझनेस वरतीच प्रोजेक्ट करायचं ठरवलंय. अरे वा. म्हणजे बरं झालं तू विषय काढलास. माझ्या प्रोजेक्टच्या कामासाठी काही दिवस मी ऑफिसला आलो तर तुला चालेल ना? विचारायचं काय ते आता अथर्व, प्लीज ये, मला आनंदच होईल. थँक्यू ताई. म्हणजे कसं त्या मनाने मला प्रॅक्टिकल अनुभव मिळेल. खरंय तुझं, आणि थँक्यू म्हणायची गरज नाहीये, उलट मलाच मदत होईल तुझी. ओके, मग मी लवकरात लवकर ऑफिस जॉईन करतो. चालेल. मला सांग तू आता म्हणजे एवढं सगळं शिकतोयस, म्हणजे फूड किंवा हॉटेल फ्रँचायझी बद्दल माहित असेल का तुला? हो, म्हणजे फ्रँचायझी देण्यात जितका नफा आहे तितकाच तोटाही आहे. म्हणजे बेसिकली आपण ती कोणाला देतो त्यावर ते डिपेंड आहे. हा, म्हणजे तो माणूस नक्की कोण आहे हे फार महत्वाचं असतं बिझनेस मध्ये. अच्छा, म्हणजे तो माणूस जास्तीत जास्त अनुभवी असला पाहिजे का? हा, म्हणजे नवीन असला तरी असं काही फरक पडत नाही. म्हणजे तो आपल्या ब्रँडचं नीट प्रमोशन करतोय का, त्याचा या बिझनेस बद्दल नक्की किती अभ्यास आहे. म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित केलं तर ठीक, नाही तर आपलं नाव खराब होतं ना. बरोबर आहे तुझं. म्हणजे जर उद्या आपल्या हॉटेलची फ्रँचायझी कोणाला द्यायची असेल तर त्या माणसाची नीट माहिती काढायला हवी, नीट विचार करायला हवा त्याच्याबद्दल, नाही का? एक्झॅक्टली. तुमचा असं काही प्लॅन चालू आहे का? नाही, म्हणजे कदाचित करू, बघूया काय होतंय. कदाचित. गरमागरम पोहे घ्या. वा, सर्व दादा तुम्ही पण घ्या. तू पण घे. हो तुम्ही घ्या. मस्त आहेत ग पोहे, एकदम. खाऊन तर बघा. मधुरा, मधुरा, चल आपल्याला उशीर होतोय. हे काय, तू अजून तयार नाही झालीस नाही. का? येणार नाहीयेस का ऑफिसला? नाही, तू जा, मला बरं वाटत नाहीये. मला माहितीये काल जे काही झालं त्यामुळे तुला ऑफिसला यायचं नाहीये, पण विसरते सगळं आणि गप्प चल ऑफिसला. आदित्य, मी नाही येणार आहे ऑफिसला. हे मधुरा, बंद कर तुझी नाटकं. मी आपल्यासाठी हे सगळं प्लॅन करतो आणि तुझं काय चाललंय? हा, तुला काहीच कळत नाहीये का? फालतू गोष्टी काय डोक्यात घेऊन बसलीयस? आदित्य, मी काही डोक्यात घेऊन बसले नाहीये. नक्की ऑफिसला येणार नाहीयेस? ठीक आहे, मी ऑफिसला जातोय, मी तुझ्यासाठी घरी थांबणार नाही. एक एक दिवस महत्वाचा आहे, वेळ वाया घालून चालणार नाहीये माझ्यासाठी. आता हा मला सोडून ऑफिसला गेला तर मीनाताई सोबत वेळ घालवायला चान्स मिळेल याला. नाही, आज हा ऑफिसला जायला नकोय मधुरा. आदित्य. मधुरा, काय झालं? काय होतंय? चक्कर, मला अजिबात बरं वाटत नाहीये. एक मिनिट थांब, मी पाणी घेऊन येतो. ठीक आहे, पाणी पी, पाणी पी. धर, सावकाश. दे. बरं वाटतंय? ठीक आहे. हो 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 हो, जाऊयात आपण डॉक्टरांकडे जाऊयात. मी एक सेकंड, मी वासूला फोन करून सांगतो की मी येत नाहीये म्हणून. हा वासू, हा ऐक ना,